IBPS द्वारे शिक्षक भरतीसाठी टेट 2025 घेतली जात आहे आणि उमेदवारांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय, कारण सेंटरमध्ये सर्व्हरच्या इश्यूमुळे त्यांचं खूप मोठं नुकसान होत आहे। तर अशा उमेदवारांनी करायचं काय? त्याचबरोबर फक्त हा सर्व्हरचा इश्यू आहे का? पेपर पॅटर्न सुद्धा दिवसेंदिवस बदलत आहेत किंवा काठिण्य पातळी किंवा सोपा तो सेम दिवशी राहत नाहीये। बॅच वाईज सुद्धा याच्यामध्ये बदल होताना दिसतोय। मग अशा उमेदवारांनी करायचं काय? आणि त्याचबरोबर जे काही उमेदवार जे सेंटरवरती पोहोचतात परंतु त्यांना तिथं परीक्षेला बसू दिलं जात नाही, तर अशा उमेदवारांनी करायचं काय? मित्रांनो, यामधलं कोणताही तुमची समस्या असेल किंवा नसेल आणि तुम्ही IBPSची शिक्षक भरतीसाठी टेट 2025 देत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। मित्रांनो, टेट 2025 शिक्षक भरतीसाठी परीक्षा सुरू झाली। खरं ॲक्च्युअली आता फर्स्ट जी फेज आहे ती संपलेली आहे आणि दुसऱ्या टप्प्यामधल्या सध्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत, परंतु काही सेंटरमध्ये सर्व्हरमुळे विद्यार्थ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। कारण नुकसान म्हणजे असं की ऑलरेडी 200 प्रश्न 200 मार्कासाठी आणि केवळ 120 मिनिटांमध्ये सोडवायचे असतात। 3 शिफ्टमध्ये ऑलरेडी परीक्षा चालू आहेत प्रत्येक सेंटरवरती आणि अशा परीक्षा देत असताना उमेदवारांना सर्व्हरचा जर प्रॉब्लेम आला तर त्यांनी करायचं काय? कारण त्याच्यामध्ये त्यांची कोणतीही चूक नाहीये। मग जेव्हा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात येतो तेव्हा मात्र त्यांचं ते टायमिंग आहे ते त्यांना पुन्हा मिळत नाही, गेलेली वेळ पुन्हा येत नाही। तशीच IBPSची परीक्षा आहे की आता जर तुम्ही परीक्षा देणार असाल, जर तुम्हाला चांगला पेपर आला तर वेल अँड गुड, तुमचं लक असं मानावं लागेल। ऑलरेडी त्या सेंटरवरती पोहोचण्यासाठी उमेदवारांना खूप हाल सहन करावे लागतात आहे। बऱ्याच सेंटरवरती अगदी वॉशरूमची सुद्धा सोय नाहीये, अशी गोष्ट सांगितली नाही पाहिजे, पण वास्तविकता तशी आहे। त्याचबरोबर आता या उमेदवारांनी ज्यांनी अशा सेंटरवरती प्रॉब्लेम झालेला आहे त्यांनी करायचं काय? तर मित्रांनो, तुम्हाला जो IBPSच्या पॅटर्न नुसार जो वेळ मिळाला होता, जर तुमच्या कॅल्क्युलेशननुसार किंवा सेंटरवरती सुद्धा जर तिथले काही जे इन्व्हिजिलेटर असतील किंवा जे मेन असतील त्यांनी सांगितलं की खरं त्यांच्याकडून चूक झालेली आहे, तर ही सर्व जी इतिवृत्तांत आहे तो तुम्ही सध्या तरी MSCच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला मेल करायचा आहे। MSCच्या वेबसाईटवरती गेलात की तुम्हाला तक्रार निवारण संदर्भात मेल ID आहे, त्याच्या संदर्भात तुम्ही करायचं आहे। कारण त्याचा फायदा आता जरी नाही झाला, मी असं 100% म्हणत नाही की तुम्हाला पुन्हा एकदा पेपर देण्याची संधी मिळेल, तर मात्र पुढच्या येणाऱ्या काळामध्ये जेव्हा मार्चच्या बाबतीमध्ये निर्णय घेण्याची वेळ येईल तेव्हा मात्र होणार नक्कीच आहे। सो सध्या पॅनिक होऊ नका, गेलेली वेळ खरंच परत येणार नाहीये, परंतु तुमची जशी झालेली आहे, तुमची जशी शिफ्टनुसार तुम्हाला जसं की प्रॉब्लेम झालेला आहे परीक्षेचा, तसं दुसऱ्यांचा होऊ नये एवढंच आपण प्रार्थना करू शकतो। तेवढी काळजी IBPS घेईल एवढीच आपण अपेक्षा करू शकतो आणि त्या संदर्भात परीक्षा परिषदेला आपण मेल करू शकतो, कंप्लेंट करू शकतो आणि इतकंच, त्याच्या पुढे काही करता येणार नाही। कारण काही झालं तरी IBPS या मुलांची पुन्हा परीक्षा घेणार नाही। बरं, आता याच्यामधून जो दुसऱ्या कॅटेगरीची मुलं आहेत त्यांचा असा इश्यू आहे की त्यांचे काही डॉक्युमेंट्स नसल्यामुळे, म्हणजे आता तुम्ही पाहिलं असेल की जे हॉल तिकीट आलेलं आहे किंवा जी आपल्याला रूल्स रेग्युलेशन आलेले आहेत की परीक्षेला जाताना कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा असं डायरेक्टली लिहिलंय की तुम्ही पॅन कार्ड असलं तरी चालेल, इव्हन ड्रायव्हिंग लायसन असेल तरी सुद्धा चालेल। परंतु महिला उमेदवारांना जनरली खूप प्रॉब्लेम फेस करावा लागलेला आहे आणि अक्षरशः त्यांना सेंटरवरून घरी पाठवण्यात आलेलं आहे, परीक्षेला बसू दिलं गेलं नाही। कारण त्यांच्या असं म्हणणं होतं की जरी त्या महिलेने फॉर्म आधार कार्डनुसार जरी भरला असेल तरी त्यावेळेस आधार कार्ड जर नसेल आणि पॅन कार्ड असेल, इव्हन मॅरेज सर्टिफिकेट असेल तरी सुद्धा त्या महिला अशा परीक्षेपासून वंचित राहिलेल्या आहेत। त्यांनी सुद्धा नक्कीच IBPSला मेल करा मैत्रिणींनो। परंतु तुमच्या बाबतीमध्ये सध्या शासन काही निर्णय घेणार नाहीये ना IBPS घेणार आहे। त्याचं कारण असं आहे की आधार कार्डने फॉर्म भरावा उमेदवारांनी आणि आधार कार्डच सोबत घेऊन जावं, इतकासा क्लिअर स्पष्ट नियम त्या नियमावलीमध्ये होता। त्याचबरोबर अजून असे उमेदवार आहेत की बघा, ॲक्च्युली काय आहे की उमेदवारांनी दिलं सेंटर एक आणि आलं दुसरंच, किती प्रॉब्लेम आहेत।
म्हणजे परीक्षेमध्ये मार्क्स पाडायच्या ऐवजी याच खूप समस्यांना सामोरं जावं लागतंय. बघा, काही उमेदवारांना सेंटर म्हणजे त्यांनी अगदी लातूरचा उमेदवार असेल तर त्याचं सेंटर आलेलं आहे बीडला, एखादा उमेदवार जर अगदी पुणे जिल्ह्यातला असेल, सोलापूरचं असेल तर त्याचं सेंटर सोलापूरला न येता त्याचं सेंटर आलेलं आहे मुंबईला. आणि जेव्हा 3 सेंटर चॉईस दिले होते त्याच्यानुसार सेंटरच आले नाहीयेत. म्हणजे या जिल्ह्यातली मुलं त्या जिल्ह्यात आणि त्या जिल्ह्यातली मुलं या किंवा अजून तिसऱ्या जिल्ह्यात, असं हे सगळा गोंधळ झालेला आहे. त्यामुळे परीक्षेला पोहोचायसाठी, ती परीक्षा देईपर्यंत आणि रिटर्न येईपर्यंत उमेदवारांना लिटरली प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय की जे ऑलरेडी जिल्ह्यातले उमेदवार जिल्ह्यामध्येच परीक्षेसाठी आले असते, कमीत कमी जिल्ह्यामध्ये, तरी सुद्धा त्यांचा हा बऱ्यापैकी इश्यू हा सॉर्ट झाला असता. तर मित्रांनो, जर हे जे काय आपण डिस्कस करतोय ती सोडून जर तुमची कोणती समस्या असेल IBPSचा पॅटर्न देत असताना, तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा किंवा मेल करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेल ID आलेला आहे. आणि पिक्चर अभी बाकी है. सगळ्यात महत्त्वाचा जो याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा दणका उमेदवारांना बसतोय ना, तो आता पाहणं गरजेचं आहे. तो म्हणजे की उमेदवारांना पहिल्या बॅचला जो पेपर होता तो दुसऱ्या बॅचला असेलच असं नाही. त्याची काठिण्य पातळी कधी वाढलेली आहे, कधी काठिण्य पातळी कमी झालेली आहे. तर तुम्हाला काय वाटतं, अशा कंडिशनमध्ये जे उमेदवार, अगदी तुम्ही पाहताय की आपण टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही जॉईन करा. मित्रांनो, पहिल्या बॅचमध्ये जे काही सोपे क्वेश्चन होते, इव्हन पहिल्या दिवशीचा अनुभव घ्या तुम्ही. ज्या दिवशी परीक्षा सुरू झाली 27 मे पासून, त्या दिवशी पहिल्या दिवशी तिन्ही बॅचला बऱ्यापैकी पेपर होतं, दुसऱ्या दिवशी थोडेसे नॉर्मल होते, तिसऱ्या दिवशी टफ होते. आणि आता पाहतोय की आता अजून सोपा पेपर होता. म्हणजे हे जसं काही असं थोडंसं प्लॅनिंगनी होतंय का. त्याचबरोबर ही परीक्षा एकत्रित एकाच वेळी जशी TET होते राज्यभर तशी होत नसल्यामुळे उमेदवारांना ही भीती आहे की ज्यांचा पहिल्यांदा ज्यांनी पेपर दिलेला आहे त्यांना पॅटर्न आणि बऱ्याच गोष्टी माहीत नसतात. अगदी परीक्षेच्या 2 दिवस 3 दिवस अगोदर हॉल तिकीट आणि परीक्षा पॅटर्न जाहीर केला जातो IBPSद्वारे. त्याच्यामुळे उमेदवारांचं इथं नुकसान होतच आहे. मग अशा कंडिशनमध्ये ज्यांनी पहिल्यांदा पेपर दिलेला आहे त्यांना अवघड गेला असेल किंवा दुसऱ्यांदा देत आहे त्यांना अजूनच सोपा जाईल ना. त्यांच्या लक्षात येते की पॅटर्न कसा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून उमेदवारांच्या माध्यमातून समजते की असा असा पेपर होता आहे, प्रश्न होते, एवढंच करा आणि टॉप करा, अशा बऱ्याच गोष्टी. आणि याचमुळे मित्रांनो, सध्या उमेदवारांना, काही उमेदवार आहेत त्यांचं मेरिट खूप कमी जाणार आहे आणि काही उमेदवार आहेत त्यांचं मेरिट खूप हाय असणार आहे. सो या दोघांचा संबंध कसा साधायचा, याच्यामध्ये एक जो मेथड आहे ती म्हणजे नॉर्मलायझेशन मेथड. अशा परिस्थितीमध्ये नॉर्मलायझेशन मेथडला आक्षेप नसावा असं सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा सांगितलेलं आहे. परंतु मित्रांनो, जे नॉर्मलायझेशन पाठीमागच्या परीक्षेच्या वेळेसमध्ये झालं तसंच आत्ता जर झालं तर त्याचा खरंच उमेदवारांना फायदा होणार आहे का, किंवा कोणत्या बेसिसवरती नॉर्मलायझेशन होणार आहे याचे नियम सुद्धा IBPSने जाहीर करावेत. आणि त्याचबरोबर खरंच नॉर्मलायझेशन होणार तरी आहे का याच्यावरती सुद्धा शालेय शिक्षण विभागाने बोलणं गरजेचं आहे. अदरवाईज काय होतं, परीक्षा संपून जाते, डायरेक्ट रिझल्ट आपल्या हातामध्ये येतो आणि आपल्याला लॉग इन करून तुमचा रिझल्ट पाहायचा असतो. IBPSच्या वेबसाईटवरतीच तुम्हाला काही दिवसांनी रिझल्टची लिंक आलेली दिसेल. सो व्हॉट, नंतर आता येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ऑलरेडी पुढचं जे समस्या आहे ते तर तुम्हाला माहीतच नाही आहेत अजून. तर तुमच्यासाठी जरी परीक्षा लाखो उमेदवारांनी दिली असली तरी अजून पदं एकही रिक्त नाहीये, ऑलरेडी अतिरिक्तचा भरणा आहे. मग त्यांच्यासाठी अजून जागा निर्माण होणार आहेत, संच मान्यता रद्द होणार आहे, अजून तो एक खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. परंतु जो पल्ला आता हे उमेदवार गाठतात आहेत किंवा जी परिस्थिती ते सहन करतात आहेत त्याच्यातून त्यांनी कशा पद्धतीने मार्ग काढायला हवा याच्यावरती खरंच बोलणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्ही जर आज शांत बसला तर तुम्ही शांतच बसावं लागणार आहे. काही आपल्याला म्हणजे याच्यातून असं खूप काही हासिल होणार नाहीये. सो आय रिक्वेस्ट एव्हरीवन, तुम्हाला जर कोणतीही समस्या असली तर तुम्ही पटकन मेल करून ठेवत चला. मेलला सुद्धा काही जास्त फार काही रिप्लाय येत नाही. नियमानुसार आम्ही करू इतकाच रिप्लाय येतो, परंतु त्याचा इम्पॅक्ट पडतो. एकदा परीक्षा होऊ द्यात, सगळे उमेदवार थोडे रिलॅक्स होऊ द्यात, आपण नॉर्मलायझेशनसाठी आणि कसं करण्यात यावं त्याच्याबद्दलची नियमावली जाहीर करण्यात यावी, यासाठी सरकारशी लढूच आणि त्याच्यानुसार नक्कीच सर्वांना न्याय मिळेल याच्यासाठी शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आणि तुम्हा सर्व प्रयत्नांच्या माध्यमातून
नक्कीच याच्यासाठी प्रयत्न करू, कारण आज खूप उमेदवारांना दुःख होतंय की माझा पेपर खूप अवघड गेला, मी स्वप्न ठेवलं होतं की मी शिक्षक होणार, परंतु मी होऊ शकणार नाही कारण माझी 6 मिनिटं वाया गेलेली आहेत आणि त्याच्यामध्ये मला जे प्रश्न मी सोडवले होते तेच मला रिपीट सोडवावे लागले, त्याच्यामुळे अजून माझी 15 मिनिटं वाया गेलेली आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये मी मेरिटमध्ये तरी येणार कसा, किंवा मेरिटमध्ये म्हणजे जे काही नॉर्मल मेरिट आहे 200 पैकी 150, 130, 120, 110 सेफ स्कोर आहे, तोपर्यंत तरी मी जाऊ पोचेल का, अशी उमेदवारांमध्ये भीती आहे. आणि ती भीती कमी करण्यासाठी आपल्याला पुढे लढावं लागेल मित्रांनो. सर्वच लढतील, सर्वच लागतील, परंतु जागा जर जास्त उपलब्ध झाल्या तर त्याला हा ऑप्शन असणार आहे. तरी सुद्धा अजून मी तुम्हाला सांगते, IBPS परीक्षा देत असताना कोणत्याही समस्या तुम्हाला आल्या तर तुम्ही मेल करा, नक्की मला कॉन्टॅक्ट करा. कारण कसं आहे, तुम्हीच आहात की जे छोटे छोटे मुद्दे आपल्यापर्यंत पोहोचवता आणि त्याच्यासाठी आपण शासनावरती ऑथेंटिक लढाई लढत असतो. इतिहास आपला आहे, लढल्याशिवाय काय मिळत नाही आणि हा संघर्ष चालूच ठेवावा लागणार आहे. गरज आहे तुमच्या साथीची, गरज आहे तुमच्या युनिटीची. शिव युनिटी तर काम करतच आहे. अशाच महत्त्वपूर्ण आणि ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड. आपलं टेलिग्राम व्हॉट्सअप तुम्ही जॉईन केलेलंच असेल, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. आणि मित्रांनो, टेन्शन घेऊ नका. आता जसं की प्रयत्नाला पर्याय नाही, अभ्यासाला पर्याय नाही आहे, तरीसुद्धा आपण काही ना काहीतरी याच्यावरती मार्ग काढूच आणि नॉर्मलायझेशनच्या नियमावरती नक्की लढू. अशाच महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशनसाठी स्टे कनेक्टेड. आणि ज्यांची परीक्षा अजून नहीं झाली ना, टेंशन घेऊ नका मित्रांनो. नसीब में जो है वो होने ही वाला है, उसको कोई नहीं रोक सकता. स्टिल द टाइम, ये नसीब बनाना भी हमारे हाथ में, तो इसके लिए हम जरूर लड़ेंगे.